हल्लीच्या काळात वाढलेल्या सर्जरींपैकी एक सर्जरी आहे ती म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी. नमस्कार, मी डॉक्टर अंजली, फिजिओथेरपिस्ट. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नी रिप्लेसमेंटच्या अगोदर काय काय तयारी करावी जेणेकरून तुमची लवकरात लवकर रिकव्हरी होऊ शकते याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणपणे नी रिप्लेसमेंटला जायच्या 2 ते 3 महिने आधी एखाद्या फिजिओथेरपिस्टला कन्सल्ट करावं व पायाच्या बळकटीचे व्यायाम सुरू करावेत. बरेचदा मला पेशंट विचारतात, मॅडम आता तसंही सर्जरी करायचीच आहे, नंतर व्यायाम करायचेच आहे, तर आता व्यायाम करून त्याचा आता काय फायदा? तर त्याचं कारण असं असतं की ज्यावेळी तुम्हाला वर्षानुवर्ष गुडघेदुखीचा त्रास होत असतो त्यावेळी तुमचे स्नायू हे प्रचंड कमजोर झालेले असतात. मग त्याच्यातूनच सर्जरी झाली की ते अजून थोडे कमजोर होतात. मग सर्जरी नंतर जेव्हा आपण व्यायाम चालू करतो त्यानंतर हळूहळू त्याच्यात ताकद येऊन परत ते बळकट व्हायला हा जास्त वेळ जातो. पण जर तुम्ही सर्जरीच्या आधीपासूनच थोड्या प्रमाणात व्यायाम चालू केले असतील तर त्याची बळकटी ही अगोदरच चालू झालेली असते आणि सर्जरी नंतरची जी रिकव्हरी आहे ती जलद गतीने होते. याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काही दिवस तुम्हाला घरात एखादी सक्षम व्यक्ती मदतीची गरजेची असते. कारण तुम्ही डिस्चार्ज झाला, दुसऱ्या दिवशी घरी गेलात आणि तुम्ही घर सफाई, किचनमध्ये जाऊन काम करणं हे सगळं करू शकत नाही. सुरुवातीच्या काही दिवस एखादी व्यक्ती जी तुम्हाला सक्षमपणे मदत करेल, वॉशरूमला घेऊन जाईल, जेवणासाठी मदत करेल, घरात मदत करेल, ह्याची तरतूद तुम्ही आधीपासूनच करून ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्जरीला जाण्या अगोदरच तुमची बेडरूम आवरून ठेवा अशा प्रकारे की तुम्हाला वाटेत काही मध्येच चालताना आलं नाही पाहिजे. तुम्हाला बेडरूम मधून वॉशरूमला पटकन जाता आलं पाहिजे. आणि तुमच्या बेडच्या बाजूला एखादा टेबल ठेवा ज्याच्यावर तुम्हाला नेहमी लागणाऱ्या वस्तू, तुमचा फोन, तुमचा चार्जर, चष्मा, इतर औषधं, एखादं वाचायला पुस्तक हे सहज हाताने घेता येईल अशा पद्धतीने ठेवा. कारण सर्जरी एकदा झाली की सुरुवातीचे काही दिवस उठलं, बाहेर गेलं, चार्जर घेतला, आत गेलं, चष्मा घेतला, खाली वाकलं, पेपर घेतला, ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. त्यामुळे नित्य नियमाने लागणाऱ्या वस्तू हे तुम्हाला सहजपणे हाताने घेता येतील आणि शक्यतो तुमच्या बेडच्या आसपास असतील अशा प्रकारे ठेवून द्या. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीचे काही दिवस तुम्ही स्वतःहून चालू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एखादा वॉकर आणि वॉकर नंतर काठी ही लागणारच आहे. त्यामुळे ती विकत घ्यायची आहे का किंवा घरात आधीच कोणाची आहे हे सगळं बघून ठेवा आणि सर्जरीच्या आधीच त्याची तरतूद करून ठेवा. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीचे काही दिवस बुटकं कमोड किंवा एखादं छोटं स्टूल या सगळ्यावर बसणं शक्य होत नाही. त्यामुळे कमोड जर तुमचं खूप खाली असेल, खालच्या लेवलला असेल तर हल्ली मार्केटमध्ये इझिली कमोडला एक हाईट मिळते, एक उंची मिळते, ती लावून घ्यावी लागते. त्याच्यानंतर बेड पण खूप बुटका असेल तर थोडी जाडी गादी लावून किंवा बेडच्या खाली काहीतरी ठेवून बेडची उंची वाढवणं. बेडच्या बाजूला एखादी उंच आणि व्यवस्थित मागे सपोर्ट असलेली प्लॅस्टिक चेअर ठेवणं फार महत्त्वाचं असतं. जेणेकरून तुम्ही त्याच्यावर एकदा बसलात की तुमची मांडी आणि तुमचा गुडघा यामध्ये 90° किंवा त्याहून जास्त कोन झाला पाहिजे. फार जर बुटके असेल तर त्याचा गुडघ्यावर ताण येतो आणि उठणं बसणं हे फार अवघड जातं. त्यामुळे बेडची, खुर्चीची उंची, कमोडची उंची साधारणपणे तुमच्या गुडघ्यापर्यंत किंवा त्याच्या वरती येत आहे की नाही हे सर्जरीला जायच्या अगोदरच चेक करून ठेवा. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नी रिप्लेसमेंट ही एक मोठी सर्जरी आहे. त्यामुळे त्याच्यातून बाहेर येताना सुरुवातीला काही दिवस थोडं दुखणं आणि थोडी सूज ही अपेक्षितच असते. ह्यासाठी काळजी करण्याची काही गरज नाही. योग्य प्रमाणे व्यायाम करत राहावे, औषधं घ्यावी, आहार योग्य ठेवावा आणि त्याच्यातून तुमची स्टेप बाय स्टेप रिकव्हरी ही होतच जाते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्वतःची काळजी जरूर घ्या.